दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, या संदेशाला आज तू काही वेळ काढून ऐकू शकशील तर तुझ्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. खऱ्या विद्यार्थी जो असतो त्याला कधी सुट्टी नसतेच, कारण विद्यार्थी हे असा असतो जे सुट्टीला नवीन काहीतरी शिकण्याची संधी मानतो. विद्यार्थी नवीन काहीतरी शिकण्याच्या तयारीत असतो, त्यासाठी तो सतत प्रयत्न करतो. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल आणि तुम्ही त्यांना मानत असाल तर हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. स्वामी सांगतात, या संदेशाच्या शेवटच्या क्षणात काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही चुकून जरी ऐकल्या तर तुमच्या आयुष्यात कधीच धन कमी, आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला अन्नाची कमी, आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला इतरांपासून मान सन्मानाची कमी होणार नाही. पैसा, धन, संपत्ती सर्व काही तुमच्याजवळ नक्की असेल. त्यामुळे ही कथा शेवटच्या क्षणापर्यंत नक्की ऐका. यामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल. स्वप्ने अशी पहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे. स्वामी म्हणतात, जर माझ्यावरती विश्वास आहे तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रोज असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रम करावेच लागते. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असला की स्वप्न पूर्ण करायला वेळ लागत नाही. जर आपण प्रामाणिक प्रयत्न केले आणि मेहनत कठोर केली तर यश आपल्याला नक्की मिळतं. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. स्वामींनी तुमची कुठली इच्छा पूर्ण केली ते जरूर सांगा आणि तुम्हाला कधी स्वामींचा अनुभव आलाय का, जर ते जमेल तर ते सुद्धा सांगा. आपले संकल्प ठेवा, मग बघा तुमच्या सर्व गोष्टी त्या संकल्पनाच्या दिशेने होतील. यश हे आपोआप मिळत नाही, त्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात. आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर अवलंबून असते. जेव्हा आपण आपल्याला यश आणि अपयश यांचा अंतर पाहतो तेव्हा आपल्याला कळेल, फरक फक्त अपयश या शब्दाचा आहे. बाकी जर मेहनत केली असती तर यश हा आपल्याला नक्की मिळालं असतं. आयुष्यामध्ये यशाकडे जाणे आपल्याला खूप गरजेचे असते, कारण या जगात अयशस्वी माणसाला किंमत दिली जात नाही. जो व्यक्ती आयुष्यात काहीतरी करतो त्यालाच किंमत दिली जाते. जिद्द असेल तर सर्व गोष्टी पूर्ण होतात. स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. बऱ्याच वेळेला वाटत असेल की स्वामी तुमची साथ देत आहेत की नाही, तर स्वामी तर तुमची साथ सदैव देतात, पण त्यांच्यावरती तुमचा विश्वास ठाम असायला हवा. जर श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय विश्वास आहे असं जरूर टाईप करा. लक्षात घ्या, या संदेशाला अजून येत्या 10 मिनिटापर्यंत तरी दुर्लक्ष करू नका. तुमच्या आयुष्यात काही मोठे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक संकटामध्ये एक नवीन संधी शोधायची असते. यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्न पाहून चालत नाही, तर त्यांना खरे करून दाखवणे म्हणजे यश मिळवणे होय. जिद्द आणि मेहनत या दोन गोष्टी आपले यश व अपयश ठरवत असतात. संकटात खंबीर राहणे खूप गरजेचे असते. हीच शक्ती आपला विजय ठरवू शकते.
मनात चांगले विचार असेल की सगळ्या गोष्टी सातत्याने होत असतात. यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एकच पर्याय असतो. संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होणे जणू अशक्य असते. अपयश आले म्हणून शांत बसणे मूर्खात असते, पण त्यातून काहीतरी शिकवण घेऊन मार्ग काढणे, जिद्दीने यशस्वी होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे यशाचा पत्कार होय. प्रत्येक अडचणींना सामोरे जाणे, त्यावर मात करणे हे जीवनात यशस्वी मिळवण्याचा सोपा पद्धत होय. आपला विश्वास, आपला प्रयत्न आणि कष्ट हे आपले नशीब बदलवत असते. आपल्या नशिबावर टोमणे मारण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर यशस्वी व्हा. आपल्या हातात असते ते आपले नशीब. बदलवणे तरी आपल्याला बदलवता येते. स्वामी म्हणतात, जर तुझा माझ्यावरती श्रद्धा असेल तर तू तुझं नशीब देखील नक्की बदलू शकतो. होय माझ्या प्रिय मुला, काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघ. तुझ्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी स्वतः दूर करतील. अशक्य देखील शक्य करतील स्वामी. फक्त हा संदेश दुर्लक्ष करू नको. तुला हा संदेश ऐकायचा कंटाळा येत असेल. कदाचित या संदेश तुला ऐकू वाटत नसेल, पण थांब, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. जर आज चुकून तू 10 मिनिटे शेवटपर्यंत हा संदेश ऐकशील तर पुढचे 50 वर्ष स्वामी तुझे खूप सुखात आणि समाधानात घालतील. स्वामींना आज 10 मिनिटे देऊन तर बघ. तुमच्या पुढच्या आयुष्यात काय चमत्कार होईल तुला दिसेल. प्रयत्न आणि प्रयत्नच आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जाऊ शकते. यश मिळवणे एवढे सोपे नसते, पण स्वतःवर विश्वास असला की ते सोपे होते. आयुष्यात यश मिळवण्यासाठी आपले प्रयत्न करणे कधीच थांबवायचे नसते. चिकाटीने अभ्यास केल्याशिवाय यशाला दुसरा कोणता पर्याय नसतो. यशाच्या प्रवासात जागोजागी संघर्ष हा करावा लागत असतो. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हे यशाचे रहस्य आहे. तुमच्या प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाका. यश अधिक लवकर तुमच्या जवळ येईल. स्वामी बोलतात, स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रयत्न हे निश्चितपणे ठामपणे पुढे जा. यश नक्की मिळतं. आत्मसमर्पण आणि आत्मविश्वास असला की विजय नक्की सत्याचा होतो. आपले यश हे आपल्या हाती असते. फक्त थोडी जास्त मेहनत करणे आवश्यक असते. मनात असा निश्चय करा की मला जिंकायचे आहे. यश नक्की मिळते. स्वप्न खरे करायचे असेल तर मनाची तयारी पण तशीच ठेवावी लागते. अडथळे येत राहतील, म्हणून प्रयत्न करणे कधी बंद होणार नाही असा निश्चय नक्की करावा. हा संदेश पुढील 10 मिनिटापर्यंत तुम्ही चुकून सुद्धा दुर्लक्ष करू नका. वेळ काढा, वेळ नसेल तर, आणि ऐकून बघा. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल. आपला आत्मविश्वास ही आपली खरी शक्ती आहे. आपल्याला जिंकण्यासाठी पुरेशी आहे. यशाचे मार्ग थोडे कठीण असतात, पण प्रयत्न केले तर अशक्य काही नसतं. स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्ट शक्य असती. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणे आपल्यावर आहे. जर आपण यशासाठी प्रयत्न करू तर नक्की आपण यशस्वी सुद्धा होऊ. यशाचे शिखर गाठायचे आहे ना, मग मेहनत हा शब्द आपल्याला गाठ बांधून ठेवावा लागेल. कारण मेहनतीशिवाय पर्याय मुळीच नाही. आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. यशस्वी होणे म्हणजे नुसते जिंकणे नाही, तर त्यातून काहीतरी शिकवण घेणे आणि आपल्यात बदल करणे. जिंकायचे असेल तर वेगळे वेगळे प्रयत्न करून पहा. आवश्यक असते, हरल्याशिवाय जिंकण्याचा आनंद आठवणीत राहत नाही. चुकल्याशिवाय चुकले काय आणि काय बरोबर आहे याचा फरक कधी कळतच नसतो. चूक सुधारण्यासाठी चुका कराव्या लागतात, तेव्हा योजनेची जाणीव होते. स्वामी सांगतात,
होय, जर तुम्ही हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकणार असाल तर अभिनंदन, तुम्हाला लवकरच मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. तुम्ही फक्त हा संदेश असाच ऐकत राहा. लक्षात ठेवा, संयमाशिवाय कोणतीही गोष्ट किंवा यश सहजपणे मिळत नसते. संयम ठेवा, एक दिवस यश नक्की मिळते, कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे असतात. आपल्या जुनाट विचारांना बदल करणे आणि सकारात्मक विचार मनात ठेवणे हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. आयुष्यात एकदम यश मिळत नसते, तर हळूहळू चालत जायचं. एक दिवस यश आपल्या हातात येईल. पराभवातून यशाचा मार्ग निश्चित होत असतो. जिंकायचे असेल तर ते दिवस रात्र मेहनत करावी लागते. तेव्हा स्वप्न पूर्ण होतात, तेव्हा आपण यशस्वी होतो. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये अजून जरी श्री स्वामी समर्थ टाईप केलं नसेल तर एकदा जरूर करा आणि संदेश दुर्लक्ष न करता ऐकत राहा. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक अपयशाचे प्रयत्न दडलेले असतात. संकटे येतच राहतील, त्यावर मात करायला शिकावे, तरच तुमच्या मनासारखी गोष्ट होईल. जिंकणे महत्त्वाचे नसते, तर त्यासाठी आपण किती प्रयत्नशील असतो हे जास्त महत्त्वाचे आहे. जसे जसे स्वप्न पाहू तसे तसे त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असावी लागते. संकल्प केल्याशिवाय विजय मिळवणे कठीण असते. ध्येय निश्चित ठेवा, यश नक्की मिळेल. आयुष्यात हिऱ्यासारखं चमकायचं असेल तर त्यासाठी बऱ्याच वेळा झिजावं लागते. जिद्द आणि कष्ट आपले ध्येय साध्य करत असते. जिद्दीने आणि मेहनतीने काम करा, तुम्हाला पुढे जाण्यास कोणीही अडवू शकणार नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, म्हणून अपयश आले तर हार मानू नका. मन शांत ठेवा आणि प्रयत्न करत राहा. कठोर परिश्रम हे यश मिळवण्यासाठी उत्तम पर्याय. परिश्रमाशिवाय यशाचा आनंद जगता येत नाही. प्रत्येक यशस्वी माणसाच्या पुढे एक अशी बाजू असते, ते कष्ट दाखवते की त्याने येथपर्यंत येण्यासाठी किती कष्ट केले आहेत, किती मेहनत त्याने स्वतःसाठी घेतली आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर दुसऱ्याच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. आज चिडवतील, उद्या ते तुमच्यासोबत येऊन फोटो काढतील. लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचंच असेल तर लोक काय म्हणतील, 4 लोक म्हणतील की 400 लोक म्हणतील, याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, जो आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल त्याला एक असा चमत्कार पाहायला मिळेल जे याआधी त्याच्या जीवनात कधीही झाला नव्हता. त्यामुळे चमत्कार पाहण्यासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका. लोक बोलतच राहतील, त्यांच्या बोलण्याकडे जर लक्ष दिले तर तुमचे प्रयत्न कमी होतील, आणि प्रयत्न कमी झाले की यशाचा मार्ग अजून दूर जाईल. आणि एक दिवस जर प्रयत्न थांबले तर यश अशक्य होईल. अपयश मिळाले की लोक आपली मजाक उडवतात, पण त्यांना दुर्लक्ष करायचे असते, कारण यश मिळते तेव्हा हेच लोक असतात जे बोलतात की मीच याला सांगितले होते. लक्षात ठेवा, जीवनामध्ये खरे सक्सेस मिळवण्यासाठी मार्गदर्शन आणि रोल मॉडेलची आवश्यकता असते. जर एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी मोटिवेशनची गरज का लागते? काही लोक म्हणतात मला मोटिवेशन हवं. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर ती कराच, आणि जर एखादी गोष्ट करायची नसेल तर ती तुम्ही करू नका. साधी गोष्ट आहे, त्यात मोटिवेशन कुठून आलंय? आणि मोटिवेशनने काय फरक पडतो? करायचं म्हणजे करायचं, बस. एवढंच केल्याने यशाच्या जाण्याला मार्ग सोपा होतो. एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन योग्य मार्गावर जाऊ शकते, म्हणून त्यासाठी योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावे. आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास जपणे आणि यश आपल्या पदरी पडणे हीच ताकद आहे जे प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला पाहिजे. जर तुझा स्वाभिमान आणि आत्मविश्वास ठाम असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही या आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की यशस्वी व्हाल. जग जिंकण्याच्या आधी स्वतःला तयार करावे लागते, तरच आपण खंबीरपणे उभे राहू शकतो.
आयुष्यात काही मिळवायचे असेल आणि नाव कमवायचे असेल तर आपला आदर्श कोण असायला पाहिजे आपण ठरवायला हवं. दुसऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आधी स्वतःमध्ये चांगले बदल करावे लागतील, जेणेकरून लोकांना आपल्याकडे परत बोटे दाखवता आली नाही पाहिजे. स्वतःमध्ये बदल काय करावे? पहिले तर आपला स्वभाव स्वभाव नेहमी प्रामाणिक आणि प्रेमळ असायला पाहिजे. जर स्वभाव उत्साहित असेल तर अजून चांगलं, आणि स्वभाव असा ठेवा की चार चौघं तुमच्यासोबत बोलू शकतील. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला बोलू शकेल, तुमच्यासोबत उठू शकेल, तुमच्यासोबत बसू शकेल. आणि दुसरं बदल करण्याची गोष्ट म्हणजे आपला जे ॲटिट्यूड असतो म्हणजेच अहंकार, ते बराबर मॅनेज करणे. जशी आपल्याला डिमांड असेल तसा सप्लाय करणे. आयुष्यात गर्व, राग, अहंकार, ॲटिट्यूड सर्व काही पाहिजे, पण जशी त्याची गरज असेल, जो व्यक्ती तसा ते देत असेल तेव्हाच त्याची किंमत केली जाते. गरज नसतानाही तुम्ही ॲटिट्यूड आणि अहंकार बाळगत असाल तर हे तुमच्यासाठीच घातक ठरू शकते. जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला अहंकाराने बोलत असेल, गर्व करत असेल, तेव्हा तुम्ही दाखवू शकता. पण एखादा व्यक्ती जर चांगला बोलत असेल आणि त्यापुढेही तुम्ही तुमचा ॲटिट्यूड हे दाखवत असाल, तर नक्कीच हे पूर्णपणे चुकीचे लक्षण आहे. तुमचा हा उत्साह वाढवण्यासाठी आणि तुम्हाला आयुष्यात अजून सकारात्मक होण्यासाठी, स्वामींचे असेच संदेश रोज ऐकण्यासाठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल तर रोज तुम्हाला असेच स्वामी संदेश ऐकायला मिळतील. ते तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमी माझंच खरं आहे असं म्हणून कधी चालत नाही. स्वामी सांगतात, शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतील असं नसतं. कधीकधी शब्द खूप साथ देतात, माणसं नाही. आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण आपल्या हजार चुका माफ करणारे पुन्हा मिळणार नाही. कधी खचून जायचं नाही, कारण काळ, वेळ हे सगळं बदलत असतं. फक्त स्वतःवर संयम ठेवा. पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. 100 आपण कायदे ऐकतो, पण त्यापैकी एकही पाळत नाही. स्वामी सांगतात, एक कायदा आहे, खूप महत्त्वाचा आहे. जर हे पाळला तर आयुष्याचं सोनंच सोनं होतं. दिवसातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जिथे कुठे वेळ मिळेल, श्री स्वामी समर्थ नाम घ्या. मग बघा तुम्हाला याचा किती फायदा होईल. ज्यांनी हे काम केलंय त्यांना खूप फायदा मिळाला आहे. त्यामुळे एकदा हे नक्की करून पहा. कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्याच्या भावनांशी खेळता तर मी तुमच्याशी खेळेन. आयुष्यात सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे. अपेक्षा ठेवणे, सोडलेलं दुःख काय असते हे विसरून गेले. कोणासाठी तरी आपलं असणं हे मॅटर करत नाही, पण इतर जर परका असेल पुढचा व्यक्ती, पण तो आपल्याला आपल्यासारखा वागत असेल तर तो आपलाच असतो. आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय यशस्वी होण्याची जिद्द निर्माण होत नाही. आयुष्यात कोणापासून कधीच चुकीच्या गोष्टीची अपेक्षा ठेवू नका आणि कधीच कोणापासून चांगल्या गोष्टीचीही अपेक्षा ठेवू नका. या जगात बरेच लोक असतात जे डायरेक्ट आपल्याला नकळत दुखावतात. बरेच लोक असतात जे डायरेक्ट आपल्याला मागे ओढण्यासाठीच येत असतात. लक्षात ठेवा, स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला पुढेच नेईल असं नाही आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्या चांगल्याचा विचार करेल असं नाही. जर विश्वास स्वतःवर असेल तर चांगलं आपलं आपोआप होतं. फक्त स्वतःचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. जर तुम्ही हा संदेश अजून ऐकत असाल तर अभिनंदन, कारण लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय मुला, वेड्यासारखं शांत राहा. लोकांचे रंग आपोआप दिसतील. आपल्याला अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो. जर आपल्याला एखाद्याची लायकी पाहायची असेल तर शांत राहणे सर्वात सोपा उपाय. माणसाला स्वतःची जबाबदारी जाणीव झाली की सर्व हौस विसरावी लागते. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा लागतो. स्वतःच्या जीवाचं कुळं दुसऱ्याच्या हातातून चुकून सोडवणं घेण्यापेक्षा स्वतः सोडवा. लेट होईल पण थेट होईल. पहिल्या पाण्यापेक्षा आपल्याला जे पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीचा चांगल्याच्या जागी चुकीचा अनुभव येतो ते आयुष्यभर आठवण राहतो.
जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देईल किंवा चुकीचं वागेल, ते तुम्हाला आयुष्यभर आठवण राहत असते. स्वामी बोलतात, लक्षात ठेवा, मोठेपणा कधी दाखवता येत नाही, तर तो स्वतः दिसावा लागतो. म्हणजेच जर तुम्ही सकारात्मक कामे करत असाल, तुम्ही असे कामं करत असाल जे इतर कुणीही करू शकत नाही, तर तुम्ही स्वतः गर्व न करता फक्त कामे करत राहा. लोकांना आपोआप कळेल की हे काम आपण करू शकत नाही. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर ते कमी कमी होते हे लक्षात ठेवा. माणसाची बोलण्याची पद्धत बदलली की समजावं तिथं आपली गरज आता संपून गेली. कोण कोणासाठी येत नसतं, स्वतःलाच सावरावं लागतं. फक्त अशी गोष्ट असते आयुष्यात जे अशक्य असते, ती म्हणजे स्वतःचा विश्वास. स्वामी सांगतात, एकटं राहायला आवडतं तर एकटं राहा, मित्रांसोबत राहायला आवडतं तर त्यांच्यासोबत राहा, फक्त वाईट लोकांच्या संगतीत राहू नका. कारण लक्षात ठेवा, जर तुम्ही वाईट लोकांच्या संगतीत असाल तर तुम्ही आयुष्यात सर्वात मोठी चूक करताय आणि ही तुम्हाला सध्या तरी कळणार नाही. जेव्हा तुम्ही खूप पुढे जाल तेव्हा आयुष्यात तुम्हाला कळेल की तुम्ही खूप चुकीच्या लोकांसोबत अत्यंत चुकीच्या दिशेला आले आहात. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळ मिळाला नाही पाहिजे. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भले झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. पैसे कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल ते योग्य ठिकाणी खर्च करायला लागते. त्याचमुळे जसा सकारात्मक ऊर्जा कुठूनही मिळू शकते, त्याला न घेता नकारात्मकतेच्या जवळ जात असाल तर ते तुमची चूक आहे. गरज नाही की सर्व काही आपल्याला दुर्लक्ष करायला जमतं, पण गरज असली की आपण सर्व जवळ करायला बघतो. हे आयुष्य आहे, इथे प्रत्येक व्यक्ती असाच आहे. गरज असेल तरच तुमची आठवण केली जाईल आणि गरज नसेल तर तुम्हाला दुर्लक्ष हे नक्कीच केलं जाईल. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी सुखी असतो, फक्त आपण दुसऱ्याच्या चुकीच्या अपेक्षा ठेवतो. दिवस कसाही निघून जातो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. फक्त आपला विश्वास कमी होऊ देऊ नका, मग सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. जेव्हा आपलेच बोलणे बंद करतात तेव्हा आयुष्यात खूप दुःखी होऊ लागतो. पण लक्षात ठेवा, गरज संपली की तुम्ही संपले आणि गरज आली की तुम्ही पुन्हा आठवले. प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते, पण संस्कार, वागणूक आणि ज्ञान यांची कॉपी कधी करता येत नाही. रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात. लक्षात ठेवा, एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा, गावभर नाही. अशाने तुमची किंमत वाढेल. म्हणजे पुढचा व्यक्तीही समजेल की हा आपल्याला चिडवत नाही तर आपल्या भल्यासाठी सांगतोय. त्यामुळे तर याने आपल्या जवळ येऊन आपल्याला एकट्या ती गोष्ट सांगितली आहे आणि या गोष्टीची चर्चा तर अजिबात केली नाही. आणि जर तीच चूक तुम्ही चार चौघात सांगाल तर त्याला वाटेल की हा मला चिडवत आहे आणि तो तुमचा निंदक होईल आणि पुन्हा तुमचाच शत्रू होईल. कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये याचे महत्त्व आहे ते कमी करा. एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही नाराज असाल तर त्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. कारण नाराज असून त्याच्या जवळ असाल तर ते तुम्हाला दुःख देईल. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टीचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा. संघर्ष हे तुम्हाला खूप करायचं आहे. आयुष्यात तुम्हाला अजून पुढे जायचं आहे. त्यामुळे प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रयत्नांवरती विश्वास ठेवून पुढे जा. समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. हृदय चांगले असेल तर खूप नाती असतात जे आपल्या मनाप्रमाणे होत असतात. स्वामी बोलतात, संकटे आहेत आयुष्यात खूप, त्यांचा सामना करा आणि पुढे जा. संकटांचा सामना केल्याशिवाय आयुष्य जगण्याचा मजा येत नाही. जर वाटत असेल काहीतरी आयुष्यात मोठं करायचंय, स्वतःकडे खूप पैसा असावा, खूप धनसंपत्ती असावी आणि स्वतःकडे गाडी, मोठं घर असावं असं वाटत असेल ना, तर हा संदेश तुमच्याचसाठी आहे. फक्त अजून ऐकत जा. शेवटचा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला तो खूप जास्त प्रभावी टाकेल.
आपल्या संघर्षाच्या काळात संयम हा एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपला असणार. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. जीवन हा प्रवास आहे. तो रडून जगलात तर खूप लांब वाटेल, आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल हेही कळणार नाही. कोणताही स्वार्थ नसतो तेव्हा मनापासून शांतपणे इतरांना समस्यात ऐकतो. स्वामी सांगतात, जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. होय, एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळेच लोक चांगले बोलतात. या जगात देवाला सुद्धा नावं बोटं ठेवली जातात. लोक देवाला सुद्धा चिडवतात. लोक आजकाल देवाला सुद्धा म्हणतात की हा देव काही कामी नाही. तर तुम्ही तर माणसं आहात, त्यामुळे तुम्ही विचार करा तुमचे कसे हाल करू शकतात हे लोक. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटीला तुम्हाला चमत्कार नक्कीच पाहायला मिळेल. जसं राग आल्यावर थोडं थांबलं की आपला राग शांत होतो, तसं चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगात सर्व समस्या दूर होतात. मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे, ज्याने मन स्वातंत्र्य होतं. परिश्रमामुळे होणाऱ्या ज्ञानात त्रासापेक्षा जिंकल्यानं होणारा आनंद हा नेहमी मोठा असतो. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवते. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याची चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळ मिळाला नाही पाहिजे. दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपली माणसं अजून जिवंत आहेत. आयुष्यात आपण घेतलेला कोणता निर्णय हा कधी चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द असायला लागते. जर वाटत असेल की हा निर्णय बरोबर आहे तर जिद्द तुमच्यात हवी. बाकी लोक तर काहीही बोलतील. लोकांना काय, ते प्रत्येक वेळेला तुम्हाला टाळतील. त्यांचं नेहमी म्हणणं असतं की तुम्ही मागे या. ते तुम्हाला कधी पुढे जाऊ देऊ शकत नाहीत. त्यांना वाटतं हा जर पुढे गेला तर आपल्यापेक्षा मोठं होईल. लोकांना वाटतं की हा नक्कीच यशस्वी झाला पाहिजे, पण हा आपल्यापेक्षा मोठा कधीच झाला नाही पाहिजे. त्यामुळे विश्वास स्वतःवर ठेवा आणि प्रयत्न करा. लोकांना वाटेल की तुम्ही पुढे जावं, पण त्यांना हे कधीच वाटणार नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जावं. लोकांचं नेहमी एकच म्हणणं असतं, आयुष्यात तुम्ही खूप यशस्वी व्हा, फक्त त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ नका. ते जिथे आहेत तिथेच राहा, त्यांच्या सोबत राहा. त्यांनाही उद्या वाटलं नाही पाहिजे की हा आपल्यापेक्षा खूप पुढे गेलाय. यामुळे लोक तुम्हाला नेहमी मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. पण जर तुम्ही लोकांकडे लक्ष द्याल तर तुम्ही तसेच मागे राहाल. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण त्याच्यासाठी तुम्हाला काहीही लागणार नाही. जर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर यश नक्की तुमचे होते. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य होते. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला प्रयत्न करण्याची गरज काय. मी आहे ना, त्याला नक्की आयुष्यात यशस्वी करतो. फक्त त्याने विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवे. प्रत्येक संकट त्याच्या मनाप्रमाणे नक्की होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवे. या आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. सर्व काही स्वामी नक्की शक्य करतील. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती जप करा. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो, जो व्यक्ती स्वामी समर्थ नावाची भक्ती करतो, त्याच्यासाठी गोष्टी अशक्य कधी नसतातच. प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीसाठी गोष्टी ह्या शक्य असतात. त्याचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक वेळेला त्याची मदत नक्की करतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामाकडे लक्ष देऊन बघा, कारण ते आपली मदत सदैव करत आहेत. स्वामींनी आपली मदत सदैव केली आहे, आणि स्वामी आपली मदत सदैव करतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. अशक्य मग असं काहीही वाटणार नाही. स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत. त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ सोडली नाही. प्रत्येक वेळेला आपली साथ स्वामींनी दिली आहे. विश्वास ठेवा, कारण स्वामी प्रत्येक संकटात आपल्यासोबत आहेत. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील शक्य करतील, कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. आपल्यासाठी जे अशक्य असतं ते स्वामीसाठी प्रत्येक वेळेला शक्य असतं. आपला स्वामीवरती विश्वास असला की स्वामी प्रत्येक गोष्ट हे शक्य नक्की करतील. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नामावर जर आपला विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य होतं. स्वामी अशक्य देखील शक्य करतात. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहे,
काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामीसाठी अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. स्वामींसाठी तर प्रत्येक गोष्ट ही शक्यच आहे. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहेत आणि स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली मदत ही केलेली आहे. आपण स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा, मग अशक्य देखील शक्य होईल. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत नक्की करतील. स्वामीवरती आपला विश्वास असेल तर स्वामी आपल्याला प्रत्येक संकटात साथ देतील. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून तर बघा, आपल्यासाठी अशक्य असं काहीही राहणार नाही. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतील. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा, स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ नक्की देतात. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास हवा. जर वाटत असेल काही गोष्ट अशक्य, तर काळजी करू नका, कारण स्वामी करतील ती गोष्ट शक्य. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा, अशक्य असं काहीही राहणार नाही. आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी आपल्या सोबत आहेत. गैरसमज सत्य ऐकू देत नाही. अहंकार सत्य पाहू देत नाही. कमीपणा पचवून घ्यायला माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. प्रभाव असल्यापेक्षा प्रभाव चांगला असणं महत्त्वाचं आहे. जर एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर त्यात यशस्वी होणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होईल असं नाही. काही वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होतात तर काही वेळेला मनाविरुद्ध होतात. शक्य गोष्ट ती नक्की आपल्या मनाप्रमाणे आपल्याला करता येते. मिळवता येतात गोष्टी जशा आपल्याला हव्या आहेत तशा, फक्त त्यासाठी आपला विश्वास तसा असायला हवा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करतोय. फक्त तुमच्यासाठी मी प्रत्येक तुमची इच्छा पूर्ण करत आहे. तुम्ही विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी कधीच तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. स्वामींनी कधीच तुमची साथ सोडली नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहेत. तुमचा फक्त स्वामी समर्थ या नामावर जप हवा. जर दिवसातून कमीत कमी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जिथे कुठे तुम्ही असाल तेव्हा मनातल्या मनात का होईना, पण जर श्री स्वामी समर्थ असे नामाचा जप कराल तर तुमच्यासाठी अशक्य देखील स्वामी नक्की शक्य करतील. अशक्य ते स्वामी शक्य करतात. स्वामीवरती विश्वास हवा, कारण स्वामी प्रत्येक गोष्ट आपली शक्य करत असतात. आपल्या स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की करतात. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करायला स्वामी आपली साथ देतात आणि स्वामींनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे, हे लक्षात ठेवा. संकट समयी स्वामी आपली साथ देतात. जेव्हा आयुष्यात आपल्याला वाटतं की प्रत्येक व्यक्ती आपली साथ सोडून जात आहे, तेव्हा स्वामी समर्थ आपली साथ देत असतात. काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा, अशक्य देखील स्वामी स्वतः शक्य करतील. बऱ्याच वेळेला वाटतं की आयुष्यात संकटे खूप आहेत, त्या संकटांचा सामना करायला हवा, पण संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि जर संकटांचा सामना कराल तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील असंही नाही. पण जेव्हा तुम्ही संकटांना सामोरे जाल तेव्हा नक्की तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. जर तुमचा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील शक्य करतात. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि काळजी करू नका. बघा स्वामी प्रत्येक गोष्ट कशी शक्य करतात. स्वामी सांगतात, कमीपणा हे असा असतो जे आपल्याला चार चौघात मिळाला की आपल्या मनातून एक अशी वेगळी भावना तयार होते की तो आपल्याला बोलतोय. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की आपल्याला काहीतरी करण्यावर मजबूर करते. त्या गोष्टीकडे जर लक्ष देऊन प्रयत्न केले तर नक्की तुम्ही काहीतरी मोठं कराल. ज्याच्याजवळ उमेद आहे, ज्याच्याजवळ आशा आहे, ते सर्व काही करू शकतो. स्वामी म्हणतात, लक्षात ठेव, अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. स्वतःवर विश्वास ठेव. काहीही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही. संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरीही इतिहास रचला गेला पाहिजे. संकटावर आणि रीतीवर तुटून पडा की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल. बऱ्याच वेळेला वाटेल सर्वात मोठं यश हे आपल्याला खूप अडचणीने येते, पण तसं नाही. सर्वात मोठं यश मिळण्यासाठी सर्वात मोठी अपयश येणे अत्यंत गरजेचे असते.
जर वाटत असेल काहीतरी मोठं करायचं आहे, तर स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी समर्थांवरती आपला विश्वास लागतो. जर आपला स्वामीवरती विश्वास असेल, तर अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य करायला स्वामी आहेत ना. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही. स्वामी आपली साथ कधीही सोडत नाहीत आणि आयुष्याच्या कठीण काळात फक्त स्वामी आपली साथ देतील. स्वामी प्रत्येक संकटात आपल्या सोबत आहेत. स्वामींनी आपली साथ कधी सोडलेली नाही. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहेत, हे विसरू नका. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात, या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. स्वामींनी आपली साथ कधीच सोडली नाही, हे सदैव लक्षात ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला आपल्या सोबत असतील, हे देखील तुम्ही विसरू नका. कारण स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामींनी आपली साथ कधीही सोडलेली नाही. प्रत्येक संकटात फक्त स्वामी आपल्या सोबत असतील. श्री स्वामी समर्थ नावावर विश्वास ठेवून तर बघा, अशक्य असं काहीही राहणार नाही. प्रत्येक गोष्ट जी आपल्यासाठी अशक्य आहे, ती स्वामी आपल्यासाठी नक्की शक्य करतील. स्वामी आपल्याला जे अशक्य वाटतं ते देखील आपल्या मनाप्रमाणे करतील. आपला फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी फक्त आपली साथ देतील. त्यांच्यावर आपला विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला संकट हे आपल्याला मागे ओढण्यासाठी येतं असं जर वाटत असेल, तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. संकटे तर आपल्याला पुढे नेण्यासाठी येत असतात. संकटे तर आपल्याला आयुष्यात नेहमी काहीतरी चांगलं दाखवण्यासाठी येत असतात. आपल्याला जे पाहिजे आहे ते देण्यासाठीच संकटे आयुष्यात येत असतात. संकट कधीही आपल्याला मागे ओढण्यासाठी येत नसतं. संकट हे आपल्याला आयुष्यात पुढे नेण्यासाठीच येत असतो. संकटांना घाबरून मागे येऊ नका, कारण जो संकटांना घाबरतो तो खूप मागे राहून जातो. संकटांना न घाबरता प्रयत्न केल्याने यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. संकटे हे आयुष्यात असतात, फक्त त्यांचा सामना करण्याचा विश्वास आपल्यावर हवा. मग बघा सर्व गोष्टी मनाप्रमाणे नक्की घडायला लागतील. अशक्य ते स्वामी शक्य करतील. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, मग तुमच्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. श्री स्वामी समर्थांवरती जर आपला विश्वास असेल, तर आपल्यासाठी अशक्य असं काहीही नाही. कठीण काळात तुमची साथ द्यायला स्वामी तुमच्या सोबत असतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, मग अशक्य देखील शक्य होईल. स्वामी सांगतात, अरे मी तुमची साथ काल देत होतो. अरे मी तुमची साथ आजही देत आहे आणि सदैव तुमची साथ मी देत असणार आहे. विश्वास ठेव, काळजी करू नको. या आयुष्याच्या कठीण काळात तुझी साथ फक्त मीच देणार आहे. स्वामी समर्थांवरती जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज कसली, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला आपल्या सोबत आहेत. संकटसमयी स्वामी आपली देतील साथ. स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य देखील होईल शक्य. स्वामी नामाचा जप करा, स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य देखील स्वामी नक्की शक्य करतील. श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने आयुष्यात अडचणी राहणार नाहीत. स्वामी बोलतात, विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार नक्की केलाच पाहिजे. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलेलं असतं, या आशेवर आपण ते पान मागे ढकलतो आणि याच पद्धतीला आयुष्य असं म्हणतो. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला दुसरं काहीही दिसलं नाही पाहिजे. जिद्द जर असेल तर ध्येय अशक्य होणे हे पॉसिबलच नाही. म्हणजे जर जिद्द असेल तर अशक्य ते शक्य नक्की होतं. स्वतःला जिद्दी बनवा. काहीही झालं तरी ही गोष्ट करायची म्हणजे करायचीच असे ठरवा. प्रत्येक वेळेला एखाद्या गोष्टीच्या मागे लागा. प्रत्येक वेळेला ती गोष्ट पूर्ण होईल या गोष्टीकडे विश्वास ठेवा. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही नक्की शक्य होत असते. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक वेळेला गोष्टी या तुमच्या मनाप्रमाणे करायला मी सदैव तुमच्या सोबत आहे. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असतात. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी नक्की साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवा.
कारण स्वामी तर तुमची कालही मदत करतात आणि आजही मदत केलेली आहे. स्वामीवरती जर विश्वास असेल तर अशक्य असं स्वामी नक्की शक्य करतील. स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. श्री स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत मी स्वतः आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात तुमची साथ तर मी स्वतः देत आहे. काळजी करू नका. प्रत्येक संकटात तुमच्यासोबत मी आहे. संकट कितीही मोठं असू द्या, त्यात साथ तुम्हाला मी देत राहणार. संकटसमयी तुमची मदत मी स्वतः करणार आहे. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकटसमयी तुमची साथ मी स्वतः देणार. जेव्हा वाटेल की संकट हे आयुष्यात आपल्या मनाप्रमाणे आहे, तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व गोष्टी या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. अशक्य ते शक्य होतं. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास हवा. मग बघा, प्रत्येक गोष्ट या आपल्या मनाप्रमाणे होते. जर स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असेल तर आपल्याला वेळ लागत नाही आयुष्यात यशस्वी व्हायला. गोष्टी मनाप्रमाणे व्हायला फक्त एक गोष्ट लागते, ती म्हणजे स्वतःवरील आत्मविश्वास. जर तो असेल तर आपण अशक्य देखील शक्य करू. स्वामी सांगतात, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. अरे, ध्येय जवळ आहे त्यासाठी प्रयत्न वाढवा. प्रयत्नाशिवाय ध्येय जवळ कसं येणार? जर प्रयत्न असतील तर सर्व गोष्टी होतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. ते नक्की आपली साथ देतील. स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य ते शक्य होईल. आणि आयुष्यात संकटे असतील तर गोष्टी मनाप्रमाणे होतील. प्रत्येक वेळेला संकट हे मनात येईल असं नाही. त्या संकटांचा सामना करून पुढे गेल्याने यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात आयुष्यात मी तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की स्वामी माझ्या सोबत आहे, तेव्हा काळजी करू नका. चिंतामुक्त व्हा. श्री स्वामी समर्थ प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. त्यांनी तुमची साथ कधीही सोडलेली नाही आणि ते तुमची साथ कधीही सोडणार नाही. आपला स्वामीनामावरती विश्वास हवा. स्वामीनामावर विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट होते शक्य जेव्हा विश्वास असतो आपल्या स्वामी समर्थांवरती. ते आपली साथ प्रत्येक वेळेला देतात आणि प्रत्येक संकटात आपली मदत ते स्वतः करतात. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात. त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. मग प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी बोलतात, मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात येथील अफाट अडचणी, त्या अडचणींचा सामना करा आणि पुढे जा. प्रत्येक संकटात तुमची मदत स्वामी स्वतः करतील. संकटसमयी आयुष्यात अडचणी असतील खूप, त्या आयुष्यातील अडचणींचा सामना करा, म्हणजे यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. अशक्य स्वामी शक्य नक्की करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. मग प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला वेळ लागणार नाही. स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य असं शक्य करायला स्वामी स्वतः साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. स्वामी सदैव साथ देतात. स्वामी सदैव सोबत आहेत आणि स्वामींनी सदैव आपली साथ दिली आहे. स्वामी समर्थांवरती जर आपला विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करत असतात. स्वामींना दुर्लक्ष करू नका. स्वामी तर प्रत्येक संकटात, प्रत्येक वेळेला आपल्यासोबत असतात. आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तू हे आपल्याला स्वभावाने कमवलेल्या माणसापेक्षा जास्त आनंदी देतात. कारण आपले जे स्वभावाने माणसं कमवतो ते आपल्याला एक ना एक दिवस धोका नक्की देतात. ते आपल्याला दगा देतात. पण जे काही गोष्टी पैशाने घेतो ते गोष्टी वस्तू असतात आणि ते दगा देऊ शकत नाही आणि साथसुद्धा सोडत नाही. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहायला शिका. कारण ते तुम्हाला टाळण्यासाठीच येत असतात. पण तुम्ही त्यांना टाळा आणि स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. तुमचे प्रयत्न तुम्हाला आयुष्यात एक दिवस यशस्वी बनवतील. लक्षात ठेवा, गोष्टी जर मनाप्रमाणे होत असतील तर स्वामी अशक्य देखील शक्य करतात. जसे बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं. आभाळ अनंत आहे, सर्व आभाळ पाहावं. पण आपल्याला ज्या घरट्याने ऊब दिली त्याला कधीही विसरावं नाही. हे जसं शक्य आहे तसं ते देखील शक्य आहे. जर घरट्याला विसरत असेल तर त्या पाखराचा काय फायदा? म्हणजे स्वामी सांगतात, जर तुम्ही
आयुष्यात खूप प्रगती करत असाल आणि स्वतःच्याच काही गोष्टी अशा असतात ज्या सोबती ठेवायला हव्या, त्यांना दुर्लक्ष करत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करून पुढे जा. स्वामी प्रत्येक वेळेला सोबत असतील. स्वामी सांगतात, "मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. काळजी न करता विश्वास ठेवून प्रयत्न करा." प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ स्वतः देत आहेत. स्वामी बोलतात, "मी सोबत आहे ना, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी तुमची मदत करत आहे ना, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही." प्रॉब्लेम हे येत राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणं महत्त्वाचं. आशा सोडायची नसते. निराशा कधी व्हायची नसते. अमृत मिळत नाही, विष कधी प्यायचं नसते. आपल्या आयुष्यात वाईट आणि नकारात्मक गोष्टी एक-एक करून काढायला सुरुवात करा, कारण त्या चांगल्या गोष्टी तयार होतात. मेहनतीचे फळ आणि समस्याचे निराकरण करणे उशिरा का असेना पण नक्कीच असते. आयुष्यामध्ये अशक्य जणू काही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते. बऱ्याच वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होतील. त्या गोष्टींचा सामना करून पुढे जा. संकट आयुष्यात नव्हे तर संकटे हे आपल्या मनात असतात. त्यांचा जर सामना कराल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की करून घ्याल. जर वाटत असेल की गोष्टी तर मनाविरुद्ध होत आहेत, त्यांना मनाप्रमाणे कसे करायचं, तर स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. टीका करायचा तर नेहमी अशा लोकांचा करा जे इतरांना त्रास देतात, पण आदर अशाच लोकांचा करा जे प्रत्येकाच्या सोबत चांगलं वागतात. वडीलधाऱ्या माणसांचा आदर नक्की करा, तो कसाही असो. आणि जे तुमच्या वयाचे आहेत त्यांचाही आदर करा किंवा नका करू, ती तुमची इच्छा. पण जे तुमच्यापेक्षा लहान आहेत त्यांचासुद्धा आदर नक्की करा. कारण एवढं लक्षात ठेवा, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. जे तुमच्या वयाचे आहेत ते तुमचे मित्र असतील, त्यामुळे त्यांचं काहीही नाही. पण जे मोठे आहेत त्यांना आदर द्या. जे लहान आहेत त्यांना आदर द्या. नक्की तेही तुम्हाला मान सन्मान देतील. आणि या गोष्टीने तुमचे संस्कार कसे आहे हे देखील त्यांना कळेल. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप प्रभाव टाकतात, हे लक्षात ठेवा. टिकायचं असेल तर अशा गोष्टीत नेहमी टिका ज्यामध्ये कोणीही टिकू शकत नाही. नाहीतर प्रत्येक गोष्टीत तर कोणीही टिकतं. यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात, एक तर सहनशीलता आणि हास्य. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी काही चांगलं घडत असतं. रोज सकाळी उठल्यावर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नामागे लागा. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असेल तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमचा हात उंजळ रिकामी करत असते. समजवण्यापेक्षा समजून घेणे खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा हे जगातील माणसं. आता माणसे कशी आहेत हे तुम्हाला माहिती झालं असेल. त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. हे जग अत्यंत सुंदर आहे. यात अशक्य अशा गोष्टी नाहीत. त्या गोष्टी आपल्यावर असतात की आपण त्यांचा सामना कसा करतो. संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत. प्रत्येकाला संकट आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यातील संकटे कधी जातील, पण ते केव्हा जातील? ते तेव्हा जातील जेव्हा त्यांचा सामना योग्य पद्धतीने, योग्य दिशेला आणि योग्य वेळेवर केला जाईल. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. रोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे. कारण या मार्गावर गर्दी कमी असते. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळापुरतं दुःख असतं आणि नंतर हिंमत ठेवायची. काय चुकलं हे शोधायला हवं, पण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधून विचार केलेला बरा असतो. लक्षात ठेवा, संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून जावे लागते. कधीकधी आयुष्यात असे संकट येतात की ते आपल्याला मागे ओढतात. ते आपल्याला असे येतात की आपल्याला वाटतं की आता आपल्याकडून पुढे जाणं जसं अशक्य आहे, पण ती गोष्ट शक्य होतं. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तेव्हा डोळे बंद करा, स्वामीनामाचा जप करा आणि सुरुवात करा. कारण तेव्हाच काहीतरी नवीन सुरू करायची असते.
अपमान हा आपल्याला नेहमी मागे ओढतो. अपमान जिथे जिथे होतो तिथे तिथे आपल्याला राग येतो. तिथे आपल्याला वाटतं की काहीतरी करायला हवं. तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. गोष्टी मनाप्रमाणे स्वामी करतील. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. जेवढ्या एकट्याने संघर्ष करताना तेवढी ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या शब्दांकडे लक्ष देऊ नका किंवा कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल. कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होत असतात. लक्षात ठेवा, आजकालची दुनिया काही सोपी नाही. आजकाल लोक तुमचे तुमचे म्हणून तुमच्या जवळ येतात आणि तुमचा अशा वेळेला घात करतात जेव्हा तुम्हालाही वाटेल की आता आपण बर्बाद झालोय. पण काळजी करू नका, तेव्हा तुम्ही आबाद असता. म्हणजे जर तुमचे प्रयत्न चांगले असतील तर यशस्वी तुम्ही नक्की होऊ शकता. स्वतःवरती विश्वास ठेवून जर प्रयत्न कराल तर अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करता येतं. त्यासाठी मेहनत तशी करावी लागते. स्वामी बोलतात, मी प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे. प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात तुमची साथ देत आहे. संकट समयी तुमची मदत मी स्वतः करत आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की सर्व गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत, तेव्हा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. अशक्य ते स्वामी शक्य नक्की करतात. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करून बघा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होत असते. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवायला हवी फक्त.